कधीपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आहे? 5 तारीख आम्ही दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आपली पुरवणी मागणीला बजेटला आपण ज्या काय मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्यांच्या इथवर मंजुरी झाल्यानंतर राज्यपाल महोदयांची लवकरात लवकर सही होईल आणि लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या थेट बँकेमध्ये जमा होईल. आता सध्या तुमच्याकडून जो शेतकरी इन्कम टॅक्स भरतो त्याची माहिती घ्यायचं काम चालू आहे. काल 100% माहिती घेतली पाहिजे, त्याची पडताळणी केली पाहिजे. विनाकारण शेवटी हा लाभ, ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, हा सरकार त्यातनं घेतोय. ठीक आहे, 4-2 दिवस उशीर झाला तरी काय उशीर होतोय हे आम्ही मान्य करतो, परंतु सगळी माहिती घेऊनच या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा केली. त्यातनं कुठं चुकबुल होऊ नये हीच खरं तर आम्ही सरकार म्हणून आम्ही त्यांची काळजी घेतोय. पण राज्यातील शेतकऱ्यांनी खरंच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार या सर्वांचे आभार ह्यासाठी मानले पाहिजे. या अडचणीच्या काळामध्ये खरं तर काही कुठली समोर निवडणूक नाहीये, कुठली समोर निवडणूक नसताना सुद्धा, कुठलाही राजकीय मनामध्ये कुठलंही नसताना सुद्धा या अडचणीत आलेल्या माझ्या शेतकऱ्याला एक मदत करण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्याने घेतलेला आहे. निश्चित या सर्वांचं एक कृषी मंत्री म्हणून, एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून यांचे आभार मानतोय. ही गोष्ट खरी आहे की थोड्या जो आम्ही 30 जून ही तारीख दिली होती त्याला मागं पुढं आपल्याला माहिती आहे की काय अडचणी असतात, तांत्रिक हे असतात, ते लवकरच दूर करून येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये लवकरात लवकर ही रक्कम माझ्या शेतकऱ्यांच्या खाती वर्ग केली जाईल. कोणत्या अटी कमी केल्या जाणार? काय अटी वगैरे कमी अजून या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो. आता जे आमच्याकडे आता पहिले जे निकष आहेत त्या निकषामध्ये पात्र आहेत त्यांना आपण त्या अटी त्यांना ते कर्जमाफी देतोय आणि आपण जे म्हटलं त्याप्रमाणे यामध्ये काय दुरुस्त करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे उपसमिती आम्ही तयार निर्माण केलेली आहे. शेतकऱ्यांच्या काय सूचना आहेत, कुठली अट घातली पाहिजे, शेतकरी प्रतिनिधी जे शेतकरी संघटनेचे काय त्यांचे काय मागणी आहेत त्या बाबतीमध्ये अजून पुढे भविष्यामध्ये दुरुस्त्या त्यांच्या सूचनेचा आदर करून त्याबाबत दुरुस्त्या करून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देता येईल.